हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. माननीय सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. हिंदू वारसा दुरुस्ती कायद्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असल्यासही मुलीला मालमत्तेत वाटा, याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर चला, काय आहे सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय पाहूया. तर वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान हक्क प्रदान करणारा हिंदू वारसा दुरुस्ती कायदा मीन्स अमेंडमेंट करण्यात आली हिंदू वारसा कायद्यामध्ये 9 सप्टेंबर 2005 मध्ये. आता हा कायदा आहे पूर्वलक्षी प्रभावाने आहे का, या मुद्द्यावर मान्य न्यायमूर्ती यांनी निकाल सुनावला. आता हिंदू वारसा दुरुस्ती अधिनियम 2005 हिंदू सक्सेशन अमेंडमेंट ॲक्ट 2005 नुसार हा अस्तित्वात आला. अमेंडमेंट ॲक्ट त्यावेळी वडील हयात असोत किंवा नसो, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आता सदर निकालानुसार 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना सुधारित कायद्याचे अधिकार लागू होतील. संबंधित मुलीचा जन्म कधी झाला याने फरक पडणार नाही. तर हिंदू वारसा कायद्याच्या कलम 6 मध्ये 9 सप्टेंबर 2005 रोजी महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी दुरुस्ती केंद्र शासनाकडून करण्यात आली होती. आता वडिलोपार्जित संपत्तीत म्हणजे स्थावर मालमत्तेतही मुलांच्या बरोबरीने मुलींनाही त्यांच्या जन्मानेच समान भागीदार म्हणून हक्क प्राप्त करून देण्याबाबतची ही दुरुस्ती आहे. परंतु कायदा दुरुस्ती अस्तित्वात आली त्यापूर्वी म्हणजेच 9 सप्टेंबर 2005च्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मुलींना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते. तर त्यामध्ये निकाल काय आहे ते आपण पाहूया. तर हिंदू वारसा दुरुस्ती कायदा 2005 हा 9 सप्टेंबर 2005 रोजी अस्तित्वात आला. त्यावेळी वडील हयात होते किंवा नव्हते त्याने फरक पडणार नाही. 9 सप्टेंबर 2005 रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आता मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क दिलेच पाहिजेत. मुलगा हा लग्न होईपर्यंत मुलगा असतो, मात्र मुलगी आयुष्यभर एक प्रेमळ कन्या असते. वडील जिवंत असो वा नसो, मुलगी आयुष्यभर समान भागीदार मीन्स कोपासणार राहील, असे मान्य न्यायमूर्ती यांनी सदर निकाल देताना म्हटले आहे. हा होता महत्त्वाचा निर्णय. थँक्यू.